भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत. मी राजेश्री कदम. चला तर आज मस्त हेल्दी रेसिपी दाखवते. ती म्हणजे बाजरीचा थालीपीठ. मयुरेश अय्यर म्हणून आहेत आणि त्यांची रिक्वेस्ट होती की मी नॉनव्हेज खात नाही, व्हेज खातो आहे आणि माझ्यासाठी बाजरीचा थालीपीठ बनवून दाखवा. तर मिलेट्स रेसिपी हवी होती त्यांना, तर त्यांच्यासाठी खास बनवलेले आहे. नक्की पहा. तर एक वाटी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये बाजरीचं पीठ, एक वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी आता घेऊ बेसन, भरपूर अशी कोथिंबीर घालूया म्हणजे थालीपीठ छान लागतो. अर्धा चमचा धना जिरा पावडर, अर्धा चमचा हळद पावडर, चवीनुसार मीठ, एक चमचा लसूण आणि मिरची ठेचून घेतलेला आहे, एक मोठा चमचा ओवा घेतलेला आहे. तो हातावरती थोडासा क्रश करायचा असा, म्हणजे पचनासही हलका आणि चवीलाही भन्नाट लागतो. आता सगळं मिक्स करून घेऊया. हा व्यवस्थित मिक्स करायचा आहे. आणि आता हे नॉर्मल पाणी घेतलेलं आहे, गारच, त्याच्यामध्ये हा पीठ मळून घ्यायचं अशा पद्धतीनं. हे पाता मळून पीठ झालेलं आहे, असं घट्टच ठेवायचं थोडंसं. आणि आता आपण भांड्यामध्ये पाणी घेतलेले, असं कापड पूर्ण भिजवून घ्यायचं आहे, असं व्यवस्थित ओलं करून घ्यायचं कापड. आणि आता ह्या पळपटावरती असं अंतरायचं आहे. आणि आता गोळा घ्यायचा मोठा, जेवढा तुम्हाला थालीपीठ बनवायचा आहे तितका, आणि पाण्याचा हात घ्यायचा आणि थापून घ्यायचं. प्रत्येक वेळेला पाण्याचा हात घेतला ना तर थालीपीठ जो आहे तो कपड्यावरती पसरला जातो पटकन आणि पातळ होतो. अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं आहे. आणि ते नॉनव्हेज खात नाही, तर व्हेजच खातात आणि त्यांनी रिक्वेस्ट केली होती मयुरेशजी, तर तुमच्यासाठी हा थालीपीठ बनवलेला आहे. नक्की मला कमेंटमध्ये कसा झाला तो सांगायला विसरू नका. आता हे थापून झालेलं आहे. तव्यावरती तेल सोडून मस्त खरपूस भाजून घ्यायचं आहे आणि दह्याबरोबर खूप भारी लागतो. बाजरी थोडीशी उष्ण असते, हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात खाल्ली जाते, उन्हाळ्यामध्ये कधीतरीच खाल्लं जातं, जास्त म्हणजे उष्णता असल्यामुळे. पण हेल्दी रेसिपी आहे, नक्की ट्राय करा. आता याच्यावरती तेल सोडलेलं आहे आणि कोथिंबीर घालू आणि वरती आता झाकण ठेवून अर्धा मिनिटभर हे छान खरपूस थालीपीठ भाजून घ्यायचं आहे. आता अर्धा मिनिटभर झालेलं आहे. आता वरचं झाकण काढायचं आहे आणि तो थालीपीठ जो आहे ते काढून घेऊ. वरती झाकण ठेवल्यामुळे तर वरचा भाग जो आहे तो छान असा शिजला गेलेला आहे. नसेल तर तुम्ही दोन्ही बाजूनी भाजून घेऊ शकता, पण काही गरज नाही, असाच तो खाल्ला ना छान लागतो. कलरही मस्त आलेला आहे आणि मिलेट्स रेसिपी माझी बनवून तयार झालेली आहे. पहा कसली भारी कलर आलेला आहे. दुसरा देखील असाच थापून घेऊ, असा पातळ असा थापून घ्यायचा आहे आणि 15 ते 20 मिनटामध्ये ही तयार होते, फार वेळ लागत नाही. आता हा थापून झालेला आहे, हा देखील मस्त भाजून घेऊ. तेल सोडून, तेल किंवा तूप सोडू शकता त्याच्यावरती. पाणी लावल्यामुळे हे कापड आहे ना लगेच निघतं. आणि आता असं ओलं पाडायचं म्हणजे तेल आहे आतपर्यंत व्यवस्थित पोचलं जातं थालीपीठपर्यंत. आणि वरती झाकण ठेवू, हा देखील व्यवस्थित भाजून घेऊ खरपूस. आणि छान गरमागरम आपले बाजरीचे थालीपीठ तयार आहेत. आता हे काढून घेऊ आणि दह्याबरोबर मस्त सर्व करायचं आहे. तर हा व्यवस्थित हा निघतो पहा भाजल्यानंतर. ह्याच्यावरती तुम्ही तीळ घालू शकता किंवा भाज्या घालू शकता. आता काढून घेऊ, प्लेटिंग करून घ्यायचं आहे आणि गरमागरम हा थालीपीठ दह्याबरोबर खायला सर्व करायचा आहे. माझी रेसिपी व पदार्थ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा, इतरांना शेअर करण्याचं विसरू नका, तसेच कमेंट करण्याचं विसरू नका. आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थ नेईन. तोपर्यंत धन्यवाद.